हां, जवळचे नातेवाईक बोलत होते की काय किती दिवस झालं शिकतोय, हा काहीच करू शकत नाही. घरातले बोलत होते की आता वय चाललं, तू काही करू शकत. एक रात्र माझ्या आयुष्यात अशी आली की असं मी विचार करत होतो की बाबा आयुष्यात तू जगून काय उपयोग तुझा. कारण लॉकडाऊनच्या काळात सेंटरिंगवर जाण्याची वेळ माझ्यावर आली होती. जवळचे नातेवाईक म्हणायला लागले, तू आमची आता इज्जत घालतो का, हे बाटल्या विकतो का. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची परिस्थिती गरीब आहे हे मॅटर नाही करत मित्रांनो, पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी तुमचे विचार किती श्रीमंत आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार मित्रांनो, नाव अरुण मारणावर, प्रॉपर नगरवरून बिलॉंग करतोय. पाहिलं तर नगरमध्ये पाटेगाव कर्जत तालुक्यात एक छोटंसं गाव आहे. आणि जर फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल बोलायचं झालं तर आई वडील शेती करतात आणि छोट्याशा खेडेगावातून बिलॉंग करतो मित्रांनो. आणि अशा फॅमिलीत होतो की तिथं कुठले स्वप्न नव्हते, काही नाही केलं पाहिजे असं होतं. पण जर बघायचं झालं तर जीवनाचा प्रवास सुरू झाला हॉस्टेलपासून. आणि ज्यावेळेस 5वीमध्ये मी हॉस्टेलला गेलो, काही मोटिवेटेड मूव्ही पाहिल्यानंतर असं कळलं की बाबा माणसाच्या आयुष्यात त्यांनी स्वप्न पूर्ण केले पाहिजेत. काही स्वप्न त्यांच्या आयुष्यात असतात, असे स्वप्न माझे त्या शाळेत गेल्यानंतर जागे झाले मित्रांनो. पण ज्या फॅमिलीत मी राहत होतो तिथं मला कुठं शिक्षणाला सपोर्ट नव्हता किंवा माझ्या त्या बॅकग्राऊंड असं नव्हतं की तिथं मला कुठला तरी बिझनेस मी करू शकतो. आणि ह्या सिच्युएशनमध्ये जर बघायचं झालं मित्रांनो तर शिक्षण घेत होतो. हॉस्टेलला 5वीचं 6वी 7वीचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर 10वीच्या नंतर 12वीच्या शिक्षणाला बाहेर गेल्यानंतर अशा काही गोष्टी मला कळल्या. असं काही माझ्या फॅमिलीतून सांगण्यात आलं की बाबा तू जर चांगलं शिक्षण घेतलं तर तुझं आयुष्य बदलू शकतो. कारण ह्याच्या आधीचं जर आयुष्य बघितलं तर एक सापराचं घर होतं आणि एक जी नॉर्मल फॅमिली किंवा जी नॉर्मल एक लाईफस्टाईल असते, एक मिडल क्लास फॅमिली अशा पद्धतीत असल्यामुळं मित्रांनो शिक्षण घेत असताना फॅमिलीतून खूप मोठे पैशाचे प्रॉब्लेम होते. घरचे बोलत होते की बाबा आता तू शिकू नको, शिकण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही मित्रांनो. तर ह्या परिस्थितीमध्ये मी गावातून बाहेर आलो आणि स्वतः शिक्षण स्वतःच्या जीवावर घेण्याची जबाबदारी मी घेतली. आणि 2010 साली मी नगर या ठिकाणी शिक्षणासाठी आलो. तर जेवढ्याही दिवस मी बाहेर राहिलो तर ह्या परिस्थितीमध्ये कुठलं तरी काम करून मला लाईफ किंवा मला शिक्षण करावं लागत होतं. चांगल्या क्वालिटीचं शिक्षण, 12वी सायन्स केलं. 12वी सायन्स केल्यानंतर मला कम्प्युटर फील्डमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि त्यावेळेस IT इंडस्ट्री खूप फॉर्मला असल्यामुळं BCS करण्याचा मी निर्णय घेतला मित्रांनो. आणि BCSसाठी न्यूआर्ट कॉलेजला नगरमध्ये मी ॲडमिशन म्हणजे फॉर्म भरला, माझा नंबर लागला. पण दुर्दैव असं मित्रांनो की तिथं फी भरण्यासाठी जे 25,000 मला पाहिजे होते ते मॅनेज न झाल्यामुळं ते आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न माझं काय झालं, विस्कळीत झालं. ते मला शिक्षण घेता नाही आलं. त्याच्यानंतर मी कम्प्युटर ॲनिमेशन सब्जेक्ट निवडला आणि या शिक्षणात मी सुरुवात केली. हे शिक्षण घेत असताना जो मला खर्च लागत होता, कधी केटरिंगचं काम करून, कधी लाईटचं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करून, म्हणजे असे नाईटचे काम करून मी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्यावेळेस मी जॉबसाठी गेलो त्यावेळेस खूप मोठा पश्चाताप मला माझ्या आयुष्यात झाला. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी जॉबसाठी गेलो, इंटरव्ह्यूला गेलो तर ते डॉक्युमेंट पाहिले जात होते. म्हणजे असं सांगितलं जात होतं लहानपणी की तुम्ही शिक्षण झालं की तुमचं आयुष्य खूप भारी होऊ शकतं मित्रांनो. पण शिक्षण झाल्यानंतर मला एक गोष्ट कळली की शिकल्यानंतर पण खूप मोठ्या अडचणी असतात, शिकल्यानंतर पण खूप मोठा अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम बाहेर आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. मग 4 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पाहिजे तिथं सिलेक्शन नाही झालं आणि सगळे प्रॉब्लेम फेस केल्यानंतर मी नगरमध्ये एक ज्यूसचं दुकान चालू केलं. 2013मध्ये शिक्षण चालू असताना ज्यूसचं दुकान, त्याच्यानंतर मी कम्प्युटर हार्डवेअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबतच ज्यूसचं दुकान चालवलं. आणि त्यावेळेस मला थोडी बिझनेसची पण ताकद कळली मित्रांनो. पण गरीब फॅमिली असल्यामुळे एखादा बिझनेस जरी तुम्हाला करायचा असेल तर पैशाचा प्रॉब्लेम किंवा तिथं लावण्यासाठी जो पैसा लागतो हा माझ्याच्यानी कधी ॲडजस्ट झाला नाही. त्याच्यामुळे तिथं पण प्रॉब्लेम सुरू झाला. ते करत असताना कम्प्युटर पूर्ण झालं, ॲनिमेशन पूर्ण झालं आणि त्यावेळेस नंतर मग स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करत असताना पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला मित्रांनो. पण आमचं काही गोष्टी इंटरनली बॅड झाल्या, आमची पार्टनरशिप टिकली नाही आणि 1 वर्षात माझा तोही बिझनेस कॉलॅप्स झाला. त्याच्यानंतर मला एक ऑफर आली प्रायव्हेट सेक्टरमध्ये की जे ॲनिमेशन झाल्यामुळं फिल्म इंडस्ट्रीत मला एक ऑफर आली आणि त्या ऑफरला मी ॲक्सेप्ट केलं. आणि 1 वर्ष तिथं काम केल्यानंतर तो प्रोजेक्ट माझा फेल गेला आणि तिथं मी पूर्ण निराश झालो. आणि पुन्हा मला असं वाटलं की आता मी आयुष्यात काही करू शकत नाही, कारण वयाचं 25 चालू होतं. आणि ह्या सिच्युएशनमध्ये घरातून फॅमिलीतून खूप प्रॉब्लेम सुरू होते. जवळचे नातेवाईक बोलत होते की काय किती दिवस झालं शिकतोय, हा काहीच करू शकत नाही. घरातले बोलत होते की आता वय चाललं, तू काही करू शकत नाही, कधी होणार, काय होणार. आणि ह्या परिस्थितीमध्ये मित्रांनो एकच गोष्ट माझ्या डोक्यात होती की हे सगळं पाहिल्यानंतर ही सगळी लाईफ जगत असताना मला एक गोष्ट क्लिअर झाली की आज जॉबचं पण काही खरं नाही, मार्केटमध्ये जॉब भेटत नाही, व्यवसाय करायचा म्हणलं तर खूप पैसा लागतोय. आणि ह्या परिस्थितीमध्ये असताना मित्रांनो मी कन्फ्यूज झालो, खूप डिप्रेशनमध्ये होतो आयुष्याला घेऊन, माझ्या स्वप्नांना घेऊन. कारण जे स्वप्न मी पाहत होतो ह्या स्वप्नांपर्यंत जाण्यासाठीचा एक असा चांगला मार्ग मला कधी भेटत नव्हता काय. आणि हे करत असताना मित्रांनो पुन्हा मी उभा राहिलो. 2
वर्ष जॉब केला, थोडा पैसा जमा केला आणि 2017मध्ये मी पुन्हा नगर या ठिकाणी एक स्वतःचा व्यवसाय सुरू केला. माझ्याकडे बँकिंग फील्डमध्ये मी काम करत होतो. महाई सेवा केंद्र नगर या ठिकाणी चालवत होतो. 5 लाख रुपये एक इन्व्हेस्ट केले तिथं. दुकान चालू असताना पहिल्या वर्षात तर भाडं पदर भरायची अशी वेळ माझी झाली आणि एक ह्याच सिच्युएशनमध्ये असताना बाबा आता बाहेरून कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला, मग कसा चालवायचा, काय चालवायचा. आणि ह्या परिस्थितीमध्ये मला एक मित्र भेटले आणि त्या मित्रांनी मला एक ऑप्शन दिला आणि तो ऑप्शन होता मार्केटिंग फील्डचा. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा आता तू एवढे मोठे 5 लाख रुपये व्यवसायासाठी इन्व्हेस्ट केले तरी तुझा पाहिजे तेवढा प्रॉफिट होत नाही. आणि ह्या सिच्युएशनमध्ये त्यांनी एक मला इन्व्हेस्टमेंट जे मनी सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणू शकतो असा एक प्लॅन मला त्या ठिकाणी त्यांनी प्रेझेंट केला. आणि त्यात मला असं सांगितलं गेलं की तुम्हाला दुकान टाकण्यासाठी 5 लाख रुपये लागले तरी तुम्हाला इन्कम फिक्स माहीत नाही आहे, तिथे तुम्हाला रिस्क आहे. तर आमच्याकडे एक असा ऑप्शन आहे, असा एक जबरदस्त लेवलचा बिझनेस आहे की ह्या बिझनेसमध्ये जर तुम्ही 2 ते 2.5 लाख रुपये लावले तर महिन्याला तुम्हाला काय अमाऊंट ही फिक्स मिळणार आहे. आणि हे मला खूप चांगलं वाटलं मित्रांनो, कारण परिस्थिती अशी बनते आयुष्यात, पैसा नसेल किंवा पैशाच्या अडचणी आयुष्यात आल्यानंतर माणूस खूप फेल्युलर मोडला जातो. आणि ह्या सिच्युएशनला मला एक तो उजेड दिसला. मला असं वाटलं की इथं पैसे येत नाही पण तिथं बसल्या जागेवर पैसे येतील. आणि तिथं अशा एका कंपनीमध्ये मी पैसा लावला मित्रांनो. आणि अडचणीत अडचण असं की काही दिवसात ती कंपनी बंद पडली. त्या कंपनीचा प्रॉब्लेम असा होता की प्रोडक्ट फक्त नावाला होते आणि गव्हर्नमेंटला बनवाबनवी करण्याच्या नादात त्यांनी फक्त प्रोडक्ट दाखवले, पण प्रोडक्ट न देता त्यात सगळे पैशाची फिरव. पण हे मला कधी ज्यावेळेस अनुभवलं त्यावेळेस मला कळलं. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीत मित्रांनो खूप डाऊनफॉलला गेलो होतो. आणि 2017चं दुकान, परत हे 4 लाख कर्ज काढून मी जो त्या इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये लावले, 3 महिन्यात ती कंपनी बंद पडली. आणि अशा सिच्युएशनमध्ये 7 लाख रुपये कर्जात होतो. 7 लाख रुपये कर्जात असताना मित्रांनो पुढं पूर्ण अंधार होता. एक दिवस असाही डोक्यात आला होता की काय करायचं आता जगून, कारण फॅमिलीतून सगळे प्रॉब्लेम होते. आईवडील एवढी गरीब परिस्थिती असताना आपल्याला शिकवत होते आणि त्या परिस्थितीत जर बघायचं झालं तर त्यांच्या मुलांनी ही सगळी सिच्युएशन ह्या लॉकडाऊनच्या दरम्यान आणून ठेवली होती. तर ह्या परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो, ह्या परिस्थिती माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता. आणि सगळं करत असताच्या दरम्यान जे लॉकडाऊन झालं, जे 2020 आलं, हे लाखो लोकांच्या आयुष्यात काळं वर्ष आपण म्हणू शकतो किंवा खूप बरबाद करणारं वर्ष असं म्हणू शकतो. आणि हेच वर्ष माझ्या पण मित्रांनो आयुष्यात आलं. आणि माझा ट्रॅडिशनल बिझनेस पण या लॉकडाऊन ह्या कोरोनाच्या काळात कोलॅप्स झाला. ज्या कंपनीत मी पैसे भरले होते ही कंपनी पण बंद झाली. आणि असं मिळून टोटल ऑल ओव्हर माझ्यावरती 7 लाख रुपये कर्ज झालं होतं. आणि ह्या परिस्थितीत सांगण्यासाठी जवळचं कुणीच नव्हतं. जसं म्हणलं जातं की ह्या समाजात तुम्हाला वाट दाखवणारं कुणीच भेटत नाही, तर या समाजात फक्त वाट लावणारेच लोक तुम्हाला मिळतात. आणि ह्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो ह्याच्याहीपेक्षा मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात आली. आणि माझ्या आयुष्यात माझ्या आरोग्याचा प्रॉब्लेम खूप मोठा झाला. आणि तो प्रॉब्लेम मला काही सुचू देत नव्हता. मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम जून 2020 लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात मला जाणवला. आणि डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलं. मित्रांनो अशी परिस्थिती त्या काळात होती की माझ्याकडं पेट्रोल टाकायला पैसे नव्हते आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये ऑपरेशनसाठी लागतील. एक रात्र माझ्या आयुष्यात अशी आली की असं मी विचार करत होतो की बाबा आयुष्यात तू जगून काय उपयोग तुझा. माझं एक मन मला म्हणायचं की तू काहीतरी करू शकतो, पण दुसरं निगेटिव्ह मन मला काय म्हणायचं की तू काहीच करू शकत नाही. एवढं करून जर तू आयुष्यात फेल होऊ शकतो तर आत्ता तुझ्याकडे काय. आणि ह्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो एक प्रॉडक्ट माझ्या आयुष्यात आलं. हे प्रॉडक्ट ज्या व्यक्तींनी आणलं ह्या व्यक्तींनी एक विश्वास दिला. आणि जिथं मला 40 ते 50 हजार रुपये डॉक्टरांनी सांगितले होते, असं सनेज कंपनीचं आकाई सोना प्रॉडक्ट माझ्या आयुष्यात आलं. आणि हे प्रॉडक्ट मी स्वतः वापरलं. त्याचं कारण मित्रांनो, हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर 22 दिवसात माझा स्टोन पडला. म्हणजे जिथं डॉक्टरांनी मला 40 हजार रुपये सांगितले होते, 3100 ते 3500 रुपयाच्या अमाऊंटमध्ये मी क्लिअर झालो. आणि हे मला रिझल्ट आल्यानंतर ज्यांनी मला हे प्रॉडक्ट दिलं होतं त्यांनी मला विचारलं की सर तुमच्या आयुष्यात अजून काय प्रॉब्लेम आहेत का. आणि मित्रांनो माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पैशाचा होता. म्हणजे मला ज्यावेळेस ह्या प्रॉडक्टचा रिझल्ट आला, पण ज्यावेळेस ते बोलले मला की बाबा सर ह्या प्रॉडक्टसोबत तुम्ही इथून काहीतरी पैसे कमवू शकता, इथून काहीतरी मिळवू शकता. आणि मित्रांनो पुन्हा एकदा विश्वास ठेवला, कारण आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी ना नातेवाईक कुणी कामाला आणि ना जवळचे मित्र कामाला आले. आणि अशा व्यक्तींनी विश्वास दिल्यानंतर मी पण म्हणलं की चला आता करणार तरी काय, कारण लॉकडाऊनच्या काळात सेंटरिंगवर जाण्याची वेळ माझ्यावर आली होती. आणि ह्या सिच्युएशनमध्ये ह्या प्रॉडक्टवरती विश्वास ठेवला, ह्या सनेज कंपनीवरती विश्वास ठेवला. हे सनेजचे प्रॉडक्ट घेतले,
वापरले, यूज केले आणि ह्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो जुलै 2020मध्ये माझं लग्न जमण्याचा योग आला आणि माझं लग्न जमलं. आणि हे जमलं कशाच्या भरोशावर, तर जे शॉप मी नगरमध्ये चालवत होतो हे शॉप पाहून समोरच्यांनी मला मुलगी देण्याचं तयार केलं आणि माझं लग्न झालं मित्रांनो. आणि ह्या सिच्युएशनमध्ये मी सनेज तर सुरू केलं, पण माझ्या दुकानाचे जे प्रॉब्लेम झालेत हे ना माझ्या कुठल्या नातेवाईकाला माहीत होते ना माझ्या फॅमिलीला माहीत होते. डोक्यावरती कर्ज होतं हे माझ्या घरच्या कुणालाच माहीत नव्हतं. त्याच्यानंतर सोबतच आता घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या आणि ह्या सिच्युएशनमध्ये माझ्याकडे कुठला इन्कम पण नव्हता. पण बघा मित्रांनो, आज प्रत्येकाच्या डोक्यात हा थॉट असतो, प्रत्येकाच्या डोक्याची थीम असते की आलं की खूप पैसे भेटले पाहिजे. तर मग माझ्या डोक्यामध्ये असंच होतं, कारण जे फील्डमध्ये मी काम करत होतो, आज ॲनिमेशन शिकलो होतो, मी कम्प्युटर फील्डमध्ये काम करत होतो आणि हे करण्यासाठी मी पण 15-16 वर्ष शिकलो होतो मित्रांनो. आणि शिकत असताना या शिकण्यासाठी मी काय केला होता, खर्च पण केला होता. मग ज्यावेळेस मी शिक्षण घेतलं, कम्प्युटर शिकलो, एक एवढं सगळं चांगलं वातावरण, पाहुण्या नावऱ्यांना असं वाटत होतं की हा मुलगा खूप चांगला शिकला. पण मित्रांनो सनेज ज्यावेळेस सुरू केलं, ज्यावेळेस मी बॉटल घेऊन कुणाजवळ तरी जात होतो, हे बॉटल घेऊन हे प्रॉडक्ट घेऊन कुणाकडे तरी जात होतो, त्यावेळेस मला असं बोललं जात होतं की बाबा एवढं चांगलं शिकला, एवढं चांगलं तू हे केलं. जवळचे माणसं, जवळचे नातेवाईक म्हणायला लागले तू आमची आता इज्जत घालतो का, हे बाटल्या विकतो का. हे असे प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये आले मित्रांनो. पण एका गोष्टीने मला खूप जागं ठेवलं होतं आणि ते असतात स्वप्न. ते काय असतात मित्रांनो, स्वप्न असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची परिस्थिती गरीब आहे हे मॅटर नाही करत मित्रांनो. पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी तुमचे विचार किती श्रीमंत आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्या गोष्टी, ज्या कंपनीसोबत, ज्या लीडरसोबत मी या सनेजमध्ये आलो ना, मला हे कळलं की बाबा इथं व्यक्ती किती गरीब असू द्या, पण त्या व्यक्तीचे जर विचार श्रीमंत असतील, तुम्ही त्या संगतीत, त्या वातावरणात जर तुम्ही राहिले तर तुम्ही आयुष्यात 100% यशस्वी होऊ शकता. आणि हा अनुभव मी घेतला. ज्या माझ्या पैशाचे प्रॉब्लेम होते, लग्न झाल्यानंतर माझ्या घरातले प्रॉब्लेम वाढले होते, म्हणजे माझे फॅमिली प्रॉब्लेम वाढले होते आणि या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मला कुठं दिसत नव्हतं. पण ज्यावेळेस ह्या सनेजसोबत आल्यानंतर मेंटॉर डॉक्टर अशोक तोडमल सर भेटले मित्रांनो, तर असं मला वाटलं की माझ्या आयुष्यातलं सगळं मला भेटलं. भले त्यांनी मला कुठला पैशाचा आधार दिला नाही, पण एक आधार त्यांनी मला दिला आणि तो दिला विचारांचा मित्रांनो. आणि असे विचारांचे जरी तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील तर ते तुम्हाला सनेजमधून मिळू शकतात. मग विचार काय होते, विचारांबद्दल बोलायचं झालं तर माझ्या फॅमिलीतले प्रॉब्लेम होते, माझ्या घरातले प्रॉब्लेम होते, आईवडिलांचे असतील, माझ्या मिसेसचे माझे असतील, हे प्रत्येक घरात असतात मित्रांनो. पण इथून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तेही तुम्हाला सनेजमध्ये मिळू शकतं. आणि आज जर बघायचं झालं तर मागच्या 4.5 वर्षापासून मी सनेजसोबत काम करतोय. माझं प्रिव्हियस शिक्षण मी सोडून दिलं, माझा प्रिव्हियस व्यवसाय होता तो पण मी सोडून दिला, मी प्रिव्हियस ज्या कंपनीत माझे पैसे गेले होते तेही मी सोडून दिलं आणि नव्याने मी सनेजला सुरुवात केली. आज टोटल 4.5 वर्ष झालेत. आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम होते काय, पण या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मला कुठं भेटलं तर ते एकाच प्लॅटफॉर्मवरती भेटलं आणि त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे सनेज. तर मित्रांनो सुरुवात केली होती जुलै 2020मध्ये स्वतःसाठी काही प्रॉडक्ट घेऊन, पण रिझल्ट आल्यानंतर जो विश्वास तयार झाला, सनेजच्या प्रत्येक एज्युकेशन सिस्टीमचा फायदा घेतला. ह्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर ASSI सिस्टीम ट्रेनिंग घेतलं, एज्युकेशन घेतलं, सिस्टीमला फॉलो करत गेल्यामुळं पहिल्या महिन्याचं पेमेंट आलं 435 रुपये मित्रांनो, दुसऱ्या महिन्याचं पेमेंट आलं 17,000, तिसऱ्या महिन्यात आलं 22,000, चौथ्या महिन्यात आलं 46,000. असं करता करता ह्या सिस्टीममधून मी 1,24,000 रुपये हायेस्ट पेमेंट घेतलं आणि टोटल इन्कम इंडस्ट्रीच्या माध्यमातून आत्तापर्यंत झालं 31 लाख रुपये. तर हे माझ्या पण आयुष्यात झालं, तर हे तुमच्या पण आयुष्यात होऊ शकतं. असं म्हणलं जातं मित्रांनो की स्वप्न ए नाही होते जो नींद में आते हे, सपने तो ओ होते साला नींद ही नाही आने देते. आणि असंच मित्रांनो जे स्वप्न घेऊन मी या सिस्टीममध्ये आलो होतो, तर खरंच मला खूप प्राऊड वाटतंय की ह्या इंडस्ट्रीतून माझेही स्वप्न पूर्ण झाले. जसं की पहिलं स्वप्न आयफोन घेण्याचं होतं ते पूर्ण झालं, दुसरं स्वप्न 2 व्हीलर घेण्याचं होतं, नवी घरात आत्तापर्यंत नवीन 2 व्हीलरच नव्हती, तर ह्या सनेजच्या माध्यमातून नवीन 2 व्हीलर आली. असं म्हणलं जात होतं की फॅमिलीला फिरण्यासाठी एखादी सेकंड गाडी घेऊ मित्रांनो, पण प्राऊड वाटतं मला या सिस्टीमवरती आज स्वतःची 10 लाख रुपयाची टाटा टिगॉर नवीन गाडी आहे प्रॉडक्टच्या माध्यमातून, ह्या सनेजच्या माध्यमातून घेऊ शकलो. त्याचसोबत आत्तापर्यंत 3 ट्रिप बाय फ्लाईट झाल्या मित्रांनो. आता सांगायला खूप आनंद वाटतो, कारण ज्यावेळेस लहानपणी मराठी शाळेत जात होतो, खेडेगाव होतं, पडलेली शाळा होती, कुठून तरी पाणी गळायचं ना, अशा परिस्थितीत जर विमानाचा आवाज आला तर कधी मास्तर किती मारेल हे पाहिलं नाही मित्रांनो, पण विमान बघण्यासाठी बाहेर यायचो. आणि त्यावेळेस एक कुठंतरी आयुष्यात वाटत होतं की ह्या विमानात आपण बसू शकत नाही का, आणि सनेजने ती संधी माझ्या आयुष्यात दिली आणि ह्या सनेजमुळं मी आत्तापर्यंत 3 वेळा विमानात बसलो. जर तुम्हालाही असं वाटत असेल की हे तुम्हाला पाहिजे, हे स्वप्न तुमचे पूर्ण व्हायला पाहिजे, तर 100% ह्या सिस्टसोबत या, डाऊट्स न घेता डिटेल्स घ्या,
तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकतात. तर हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू.